नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी बनवणार आहे इडली. तर इडली कशा प्रकारे बनवायची आहे ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका लाईक करण्याने आणि सबस्क्राईब करण्याने मला जो उत्साह मिळतो, आनंद मिळतो आणि मी छान छान ब्लॉग असे बनवू शकणार. इडली बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते, कुठल्या वस्तू लागतात ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी अगोदरच्या दिवशी सकाळी 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ भिजू घातली. राशन दुकानचे तांदूळ होते तर ते 3 ग्लास घेतले आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतली आणि ते भिजू घातली. त्याच्यानंतर मी संध्याकाळी ते मिक्सरमधून काढून ठेवली आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडासा सोडा, कारण सोडा टाकल्याने काय होतं माहिती आहे, ते जे बॅटर आहे ना इडलीचं ते चांगलं फुलतं आणि दुसऱ्या दिवशी एकदम छान अशी इडली तयार होते. तर अशा प्रकारे मी रात्रीच ते सगळं बनवून ठेवलं. आणि तुम्हाला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तर ती तुम्हाला अगोदरच्या दिवशी म्हणजेच रात्री बनवून ठेवावी लागते. कारण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ताजी चटणी बनवली तर त्याची जो टेस्ट आहे, चव आहे ते बदलते. आणि जी तुम्ही रात्री चटणी बनवून ठेवता ती चटणी खूप छान अशी टेस्टी बनते. तर रात्रीच खोबऱ्याची चटणी बनवून ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कढीपत्ता, जिरं टाकून फ्राय करायची. चटणीला फ्राय करायचं नाही, फक्त त्याचं तेल तयार करायचं, म्हणजे मोहरी, कढीपत्ता असं त्याचं तेल गरम करायचं आणि ते चटणीमध्ये टाकायचं. तर अशा प्रकारे तुम्ही रात्री ती चटणी बनवून ठेवायची आणि सकाळी फ्राय करायची. तुम्हाला सांबार बनवायचा झाला तर सांबार कशा प्रकारे बनवायचा आहे, तर सांबार बनवण्यासाठी मी मसूरची डाळ वगैरे मार्केटमध्ये आणली नव्हती. तर मग मी तुरीची डाळीचा सांबार बनवला आणि बटाटे उकळून घेतले. मी डोसे बनवणार होती, पण म्हटलं चला डोसे बनवण्याऐवजी म्हटलं सर्व इडल्याच मी बनवल्या. तर 3 ग्लास डाळीमध्ये माझ्या किती 32 आणि 32 64 इडल्या झाल्यात. कारण ह्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये 32 इडल्या बसतात माझ्या. 32 इडल्याचं भांडं आहे. तर 64 इडल्या माझ्या झाल्यात. तर मी तुरीच्या डाळीचा सांबार बनवला. त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटर वगैरे टाकून आणि टमाट्याचा सार पण मी बनवते, म्हणजे सांबार म्हणतात त्याला. टमाट्याचा सांबार पण खूप छान होतो आणि मसुरीच्या डाळीचा सांबार तो पण खूप टेस्टी असा सांबार होतो. तर अशा प्रकारे माझ्या छान इडल्या, मऊ इडल्या तयार झाल्या. कारण आमचा बिझनेस होता इडलीचा. मी घरी मुलांना इडली बनवून द्यायची आणि त्याच्यानंतर मुलं माझी सायकलवरती विकायची. तर जसं आम्ही असं इडली जे सांबार बनवतो त्याचं असं झाकण उघडताबरोबर एवढं म्हणजे छान असा सांबाराचा सुगंध यायचा ना, तर इडली घेण्यासाठी थांबायचे की आता येणार मुलगा इडली घेऊन, तर त्याच्याजवळचा इडली आणि सांबार घेऊया. सांबार खूप टेस्टी बनतो. तर कशाप्रकारे सांबार बनवायचं आहे आणि सांबार कशाप्रकारे बनवतात, इडली कशाप्रकारे बनवतात आणि खोबऱ्याची चटणी कशाप्रकारे रात्री तयार करून ठेवायची आहे, जर तुम्हाला, तर संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये मला नक्कीच कमेंट करा की तुम्हाला कशाप्रकारे इडली बनवायची आहे, सांबार कशाप्रकारे बनवायचा आहे आणि टेस्टी कशाप्रकारे तो बनतो. तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. तर मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बनवणार आणि डिटेलमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार. तर अशा प्रकारे माझी इडली तयार झाली. तर खूप छान अशी मऊ इडली तयार झाली. एवढा टेस्टी सांबार बनतो की तू बाजारातल्या सांबाराला पण मागे सोडणार. तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी डिटेलमध्ये तुम्हाला कशाप्रकारे टेस्टी सांबार आणि खोबऱ्याची चटणी बनवायची आहे. कारण मेन म्हणजे सांबार आणि चटणी, त्याच्यामुळेच इडली आपल्याला छान लागते. तर बाजारापेक्षाही चांगली इडली, सांबार आणि चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर अशा प्रकारे छान इडली आपली तयार झालेली आहे. तर टेस्टी सांबार मी नक्कीच तुम्हाला बनवून दाखवेल. श्री स्वामी समर्थ.